हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वस्तूला काय नाव आहे आणि याचा उपयोग आपल्याला शिवणकामात कशासाठी होतो आणि आपण कशा प्रकारे याचा उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तर या वस्तूला म्हणतात स्टिच ओपनर। स्टिच ओपनर म्हणजे आपली जी टीप असते शिलाईची ती उसवण्यासाठी या वस्तूचा आपण उपयोग करतो। बघा, तर याचे एकूण 3 पार्ट आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवते। जो रेड पॉइंट दिसतोय तुम्हाला, तर तो एक पॉइंट, तो सेफ्टी पॉइंट असा असतो, तर त्याचा उपयोग काय हे मी तुम्हाला पुढे दाखवते। आणि त्यानंतर मध्ये जो पॉइंट मी तुम्हाला दाखवत आहे तिथं एकदम नाजूकशी अशी धार असते बघा। आणि हा तिसरा पॉइंट म्हणजे एकदम टोकदार असा भाग आहे टीप उचलून धरण्यासाठी। तर आणि हे आहे त्याचं झाकण। तर ते सेफ्टी असं झाकण आहे, जेव्हा आपण यूज मध्ये करत नाही तेव्हा आपण त्याला या टोपणामध्ये घालून असं ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला इतरत्र कुठं त्याचं टोक वगैरे लागत नाही हाताला यासाठी, किंवा त्याची धार कमी होऊ नये यासाठी ते टोपण असतं। तर याचा उपयोग आता कसा करायचा तर मी तुम्हाला दाखवते। तर याच्या उपयोगाने आपलं जे शिवणकाम आहे ते एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट असं होतं बघा, आणि झटपट ही काम होतं। तर पहिला जे याचा उपयोग आहे तो मी आता तुम्हाला दाखवते। तर इथं मी एक ब्लाऊज घेतलेला आहे बघा, आणि आपल्याला नेहमी टिपा उसवाव्या वगैरे लागतात। तर टिपा उसवताना आपण नेहमी कसं करतो, एखादी टाचणी पिन घेतो आणि त्यांनी एक एक करत टिप उसवून काढतो आणि ओढून धागा काढतो बघा हाताने। तर इथं मी दाखवत आहे, तर असं नेहमी आपण असं करत असतो। पण जर स्टिच ओपनर आपल्याकडे असेल तर आपण एकदम सिंपल पद्धतीनं कसं टिप उसवू शकतो हे मी तुम्हाला दाखवते। तर सुलट बाजूनेच आपल्याला टिपेला अशा प्रकारे पकडायचा आहे, आणि जो सेफ्टी पॉइंट रेड पॉइंट होता तो आतल्या खालच्या बाजूला घालून तुम्हाला इथं दाखवते बघा। मी थोडीशी आपल्याला पहिल्यांदा टिप उसवून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो पॉइंट आहे तो आत जाईल टिपेच्या आत, आणि अशा पद्धतीनं कापडाच्या आत आणि घालून सेफ्टी जो पॉइंट आहे तो कापडाच्या आत घालायचा आहे, आणि वरचा जो टोकदार भाग आहे तो वरतीच धरून फक्त पुढं कापड सरकत आपल्याला जायचं आहे बघा। तर जसं आपण स्टिच ओपनर पुढे सरकवू तशी आपली टीप उसवत चालली आहे बघा, आणि कापडाला सुद्धा जरा आपण धक्का लागत नाहीये। तर आपण अनेकदा कसं करतो टाचणीने, किंवा अनेकदा इतर जे आपलं ब्लेड पान असतं तर त्यांना सुद्धा टीप उसवतात, तर त्यामुळे आपला जो कापड आहे तर त्याला सुद्धा धक्का लागतो किंवा ते फाटू शकतं। तर इथं बघा किती सिंपल पद्धतीने 2 ते 3 सेकंदात माझी टीप उसवून झालेली आहे, खूपच सुंदर पद्धतीनं। आणि आता जो लॉक केलेला भाग होता टिपेचा तर तो पण मी उसवून दाखवत आहे बघा। तो जाड पॉइंट टीप असते तरी पण ती पण पटकन उसवून होते बघा स्टिच ओपनरनं। पिण्याने लगेच उसवून होत नाही, तुम्हाला माहितीच आहे, भरपूर वेळ लागतो टीप उसवायला। तर आता मी आणखी एकदा तुम्हाला उसवून दाखवते बघा। इथं फक्त आपल्याला कपडा पाठीमागे ओढत आपलं जे स्टिच ओपनर आहे ते पुढं ढकलत जायचं आहे बघा, अशा पद्धतीनं, म्हणजे आपली टीप उसवते लगेचच बघा, किती पटकन उसवून झालेला आहे। तर यानंतर आणखी एक मी तुम्हाला याचा उपयोग दाखवते स्टिच ओपनरचा, की याचा उपयोग करून आणखी आपण कोणतं काम करू शकतो जे आपल्याला रोज करावं लागतं। तर इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे बघा, आणि आपले जे हुक आहेत केलेले तर ते पटकन उसवण्यासाठी आपण याचा उपयोग करायचा आहे। आपण एरवी टाचणीचा उपयोग करतो, पण आता इथं बघा मी याचा उपयोग करून पटकन कसा आहे ओपन करते। तर फक्त टोकदार भागाने आपल्याला टीप वरती उचलून धरायची आहे, आणि मधल्या धारेनं ती कट करायची आहे बघा, अशा पद्धतीनं बघा। एकदम पटकन आय ओपन होऊन जातात, आणि एखादी टीप आपल्याला अशा पद्धतीनं टोकाने उसवायची आहे, म्हणजे आपलं आय रेडी होईल। बघू शकता आपलं आय रेडी झालेलं आहे। तर आता मी बाकीचे पण आय ओपन करून तुम्हाला पटपट दाखवते। तर आपण टाचणीने किंवा पिनेने आय ओपन करतो त्यावेळेस कसं होतं, धागा ओढल्यासारखा होतो, आणि आपला धागा जो आहे तो आय पुरता न
निघता पूर्ण टीप आपली हळूहळू निघत जाते बघा प्रत्येक आई खोलताना। तर याचा उपयोग करून आपण अशा पद्धतीनं सुंदर असं काम आपलं करू शकतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबही करा। थँक्यू।